श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जेवढी भक्ती मनापासून आणि मनोभावे होत असेल तेवढीच भक्ती स्वामींजवळ लवकरात लवकर पोहोचत असते. तुमच्याकडून किती भक्ती होते, तुम्ही किती भक्ती करता हे महत्त्वाचं नाही, जास्तच भक्ती करत राहावं असं पण कधीच स्वामींना वाटत नाही. स्वामी म्हणतात की पहिले तुम्ही कर्म करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. कष्टाची जोड ही नेहमीच जीवन जगत असताना असावी, कारण जेवढे तुमचे प्रामाणिकपणे कष्ट असेल तेवढेच प्रयत्नांना यश देखील भेटत असते. प्रामाणिकपणे केलेले कर्म हे नेहमीच फलित जात असते आणि ज्याचे कर्म प्रामाणिक आहे आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ आहे त्याच्या आयुष्यात त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जरीही एखाद्याला फसवून पैसे कमवले असतील, तो जरी सक्सेस झालेला असेल, परंतु त्याचं यश हे काही काळापुरतंच मर्यादित असते. परंतु ज्याने प्रामाणिकपणे कष्ट केलेला आहे आणि त्याने प्रामाणिकपणा हा त्याच्या कर्मामध्ये नेहमी ठेवलेला आहे, त्याचं आयुष्य हे नेहमीच यशस्वी होत जातं आणि त्याने केलेल्या कष्टाचं फळ हे त्यालाच काय त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा भेटत जाते. आणि खरोखरच ईश्वराची साथ तुम्हाला जेवढी वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये ईश्वराची भक्ती करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मनापासून केलेली भक्ती ही नेहमी स्वामींजवळ पोहोचत असते. मग थोडी जरी भक्ती केली तरी देखील हरकत नसते. तुम्ही काम करत असताना श्री स्वामी समर्थांचा जप करत जरी कर्म केले तरी देखील ते फलित जातेच. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती केली तर तेव्हा देखील स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात. आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. त्या ताई या वाई येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. मला एक अनुभव सांगायचा होता. बरं नाव सांगायचंय का ताई? नाही नाव सांगायचं. बरं, जिल्हा तालुका काय सांगायचंय का? आपलं वाई त्या दिवशी मी अनुभव हे केले ते वाई. अच्छा, शेअर केलाय का तुम्ही अगोदर एक अनुभव? हो 2-4 जवळजवळ 5-6 केलेत. अरे बापरे, मग तुम्ही नाव नव्हतं का सांगितलं होतं? नव्हतं नाव सांगितलं, वाई सांगितलं होतं. हा मग वाई येथील ताई आणि तुम्ही ते शेअर पण केले. खूप जणांनी ते वाचले. हा तुम्ही शेअर पण केलेत ते बघा. आणि कालचा अनुभव. अरे बापरे, काल आला का? हा काल एक अनुभव आला मला. अरे वा. म्हणजे आमची रिक्षा आहे ना, तर हे काय केलं, त्यांना कंटाळा आला म्हणून पुढच्या सीटवर त्यांनी मोबाईल ठेवला मिस्टरांनी. आणि बाटलीतलं पाणी घेऊन तोंड धुतलं. आणि तोंड धुण्यापुरता त्यांना तर काय दिसला नाही, माणूस मोबाईल घेऊन गेला. आणि एका मिनिटात मोबाईल कसा काय गेला? म्हणजे पाठीमागे बसलेला घेऊन गेला का? नाही ते सीट म्हणजे पुढचं सीट आणि तिथंच उभे राहिले होते. कंटाळा आला म्हणून ते तोंड धुतलं त्यांनी. आता या रस्त्याने तर तेवढ्यात एक माणसाने मोबाईल उचलून नेला, पोरानीच म्हणजे असा. म्हणजे परवा दिवशी 1:30 वाजता. आणि 1:30 वाजता आल्यानंतर मी आपली 6 वाजता त्यांना चहाचा एक फोन करते आपली सहज. तर त्यांचा हे स्विच ऑफ फोन लागतोय. तर मी म्हणते बाया, मी लगेच आमच्या मुलाला फोन केला, म्हणजे पप्पाचा फोन स्विच ऑफ कसा लागतो? तर तो म्हणला काय माहित नाही. म्हणजे तुझ्या मोबाईलवर कर बरं. तो म्हणला अगं माझे पण मोबाईल स्विच ऑफ केलं की भीती वाटते ना. हो ना. काय झालं काय नाही भीती वाटते. आणि मग आता त्यांना माहिती ही 6ला फोन करते. मग त्यांनी एक त्यांच्या रिक्षावाल्याच्या दुसऱ्या रिक्षावाल्याकडे फोन मागितला आणि त्याच्यावर मला फोन केला.
म्हणजे हा त्यांच्या फोन मिस्टरांच्या लक्षात आलं नाही का आपला मोबाईल कोणीतरी घेतला? अलग आता तोंड दुसलं एका सेकंदात तोंडावर पाणी मारलं हा हा आणि बघते तर मोबाईल नाही ना. हा एक हा सेकंदात आलं की लक्षात त्यांच्या. हा, मग त्याने ट्राय केला असेल की फोन वगैरे लावला असेल. हा मग तेच की. पण तो त्यांनी उचलल्याबरोबर त्यांनी स्विच ऑफ केला. हा बरोबर आहे. हाय का नाही. हा आणि मग स्विच ऑफ केल्यानंतर मग आता काय करायचं. मग आता ते ह्यांनी इकडे तिकडे बघितलं काय फोन मिळाला. आता आमच्या वर्धे आहेत ना, मग वर्धेत वेळ घालून जमणार नाही. मग ते दोस्ताच्या ह्याच्यावर त्यांनी मला फोन केला. माझा फोन हरवला म्हणले. अरे बापरे. हा अरे देवा. म्हणलं कधी? म्हणजे 1:30 वाजता. मी प्रयत्न केले पण काय मला मोबाईल मिळाला नाही. हा तर मी म्हणलं आता काय करावं. हम्म. मग मी स्वामींच्या पुढे बसली. म्हणलं स्वामी हे बघा आम्ही गरीब म्हणलं. खरं सांगते. हा आमचा धंदा सगळा मोबाईलवर आहे त्यांच्या म्हणलं. हा त्यांची मोठी मोठी गिरायके आम्ही काय असलं पॅसेंजर आहे तसलं काय करत नाही. त्यांच्या सगळ्या वर्धे येतं आणि सगळा मोबाईलवर धंदा आहे. सगळ्यांचे लाखोचे फोन त्या मोबाईलमध्ये आहे. तर तुम्ही काय करा. तुम्ही ज्यांनी फोन घेतलाय ना त्याच्या घरी स्वामी तुम्ही जा. अरे वा. त्या माणसाला बुद्धी द्या. आमचा मोबाईल आम्हाला परत द्यायला सांगा. एवढंच म्हणले. आणि म्हणल्यानंतर ते म्हणले काय गं तुम्ही लावताय का फोन. म्हणलं हो पण स्विच ऑफ आहे. आता तो काय फोन मिळणार नाही. ज्या हातात पडला त्याने स्विच ऑफ केला. तो काय फोन मिळणार नाही म्हणलं. तरी मी एक प्रार्थना केली. बघू स्वामींना काय वाटतंय तर. मग आले संध्याकाळी. म्हणलं कसा काय मोबाईल गेला हो. तर म्हणले अगं आता नेहमी त्यांची सवय आहे. कांता झोप यायला लागली की ते काय करतात बाटली घेतात तोंडा पाणी मारतात आणि मोबाईल तिथं शीटवर पुढेच ठेवतात त्यांच्या. आणि बरोबर आहे. आपल्याला पॅसेंजर घेऊन जायचे म्हटल्यानंतर झोप येऊन चालणार नाही ना. हा मग ते तोंडावर आपले पाणी मारतात. आणि मी सांगितलं आणि मग म्हणले काय तू फॉलोच कर. म्हणलं काही नाही. तो स्विच ऑफच फोन लागतोय म्हणलं. आणि मग रात्री ते म्हणले रात्री तर तू जागी असते ना तर तू मोबाईलवर फोन कर. त्यांनी उचकाटलाय का म्हणले. तर मी रात्रीच्या 1 वाजता त्याला फोन केला तर ते स्विच ऑफच लागत होता. मी थोडीशी आशा सोडली होती. म्हणलं आता हा काय मोबाईल मिळत नाही. मग 1-1:30 वाजता मी स्वामींना म्हणलं स्वामी मोबाईल नाही ना सापडला म्हणलं तर आमचं खायचं वांदो आहे म्हणलं. सगळा धंदा त्याच्यावर आहे. तुम्ही त्याच्या घरी जा त्याला चांगली बुद्धी द्या. माझा मोबाईल आज मिळालाच पाहिजे म्हणलं. कारण ते आता बसून आहेत म्हणलं. कारण सगळे नंबर त्याचेच आहेत म्हणलं. तर मग झालं बाई. आणि मग आता माझा मोबाईल त्यांनी नेला काल. आता मोबाईल मला असे अनुभव ऐकायचे शेअर करायचे. हे सारखे तुमचे सारखे वाचत असते म्हणजे बघत असते ऐकत असते. आता काय करू म्हणलं आता मला काय करमनाच बाई. काय करू पोरगं गेलं कामाला हे गेलं मला नुसतं घेट बनल्यासारखं. मी मग म्हणलं काय करू. चला म्हणलं आता कपडे काढा मशीन मध्ये लावा. ते काम करावं म्हणलं ह्यांचे कपडे बऱ्याच दिवसाचे आहेत. त्याचे पॅन्ट शर्ट ह्यांचे. मग मी आपले कपडे काढले त्याचा माझा दिवसच काल जाईना. अनुभव ऐकायचे. काहीच मला कळालं बरं का. आणि मग मी म्हणलं आता त्याला 6 वाजता एक फोन करावं की आपलं लागतोय का. लागला नाही. आणि मग काय केलं त्यांनी त्या मित्राचा फोन केला आणि त्यांच्या मोबाईलवर त्या पोरांनी फोन उचलला की ज्यांनी घेतला ना तर त्यांनी फोन उचलला. तर ते म्हणले तू मला माहित नाही तू कोण आहे कसा आहे काय मला माहित नाही. तुला जेवढे पैसे लागतील ना तर तेवढे मी तुला देईन फक्त माझा मोबाईल दे. म्हणजे का एवढं तुम्ही व्याकुळ होऊन बोलताय. म्हणले माझा धंदा सगळा मोबाईलवर आहे म्हणले. मी आता सध्या बसलोय माझा सगळा. तुला जेवढे पैसे लागतील ना तेवढे मी देतो. तू फक्त माझा मोबाईल दे. तर ते काय म्हणलं असेल तुम्ही ह्या ठिकाणी या आणि मी पण मला पैसे पाहिजे. ते म्हणले एका हातात मोबाईल घे आणि एका हातात पैसे दे. पण तू एवढं मागशील ना त्याच्यापेक्षा चौपट पैसे मी तुला देतो. आणि यांनी 5,000ची तयारी ठेवली होती मग बरं का त्याला द्यायला. किती 5,000. ते पण माझ्यासारखे दिलदार. आणि म्हणजे जायचं मग आता म्हणत स्वामी आता ते 3 जण येतं आणि हे एकटे चाललेत. आता मी काय म्हणलं ते पण स्वामी बघता येतं काहीच होणार नाही. आली बाय 3 जण. ज्यांनी मोबाईल घेतला होता तो शेवटी राहिला आणि त्याचे दोस्त आले. तर म्हणले का तुमचाच मोबाईल आहे का. ते म्हणले माझा आहे. तर ते म्हणले पैसे द्यायचे. ते म्हणले तुला किती पैसे पाहिजे ते म्हणले.
हं. तो काय म्हणला असेल, मला 500 रुपये. अरे तुला अरे 1000 रुपये देतो म्हणले. जर अरे माझा फक्त मोबाईल जर तुला जर 1000 रुपये. हां, काय म्हणला असेल तो? हां, मला नको एवढे पैसे. मला 500 रुपये द्या. धरा मोबाईल. मोबाईल दिला. हां. आणि त्याला 500 रुपये त्याच्यासाठी त्यानं मोबाईल चोरला होता. हां, अहो मी प्रार्थना नव्हती काय स्वामींना हो केली. ना, हो ना. पण त्याला म्हणजे त्याची मागणी पण बघा ना, अगदी 500 रुपयाचीच केली ना. हो. आणि ह्यांनी ठेवली ती 5,000ची हां, हां, हां. आणि मोबाईल होता 24,000चा. हां, 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 हां. आणि माझी प्रार्थना स्वामींनी ऐकली. स्वामींनी त्याला चांगली बुद्धी दिली. हो ना, हो त्यांनी ना. लगेच ह्यांना फोन लावला आणि एका एका ठिकाणी या तुमचा मोबाईल देतो. म्हणजे मोबाईल सापडलेला कोण देतं का? नाही, नाही हो. आणि त्याच्यानंतर त्याने मागणी पण जास्त पैशाची तो करू शकतो. नाही, 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 नाही. ते म्हणे मी 5,000 आणि म्हणले मी चाललो होतो हे करायला पण माझे नंबर सगळे त्यात होते. म्हणले बाळा माझा सगळा धंदा त्याच्यावर आहे म्हणले. हो ना. तुला काय पैसे मागते तू? म्हणलं काका मला पैसे नको म्हणले. अरे वाह! म्हणजे स्वामींनी किती छान बुद्धी दिली त्याला बघा. बघा की आता. आणि मग मी काल दवाखान्यात गेले ना आमच्या डॉक्टरांनीला सांगितलं. हां. अहो डॉक्टरांनी म्हणले काय बोलताय? म्हणलं अहो काय सांगायचं म्हणलं इथं माझी मान दुखायला लागली मी तुम्ही सोडून घरी गेली. हां, हां. घरी गेल्यानंतर निम्म्या वाटत विशालला देवी दिसली म्हणलं आमच्या पोराला. हां, हां. आणि म्हणलं पड पाया. हां. तर ते म्हणलं खाली उतर की. म्हणलं अरे आपण मंगळवार आता. हां. म्हणलं वटी नाही आणली काय नाही आणली. आणि विशाल कसं काय जायचं? हां, हां. तर ते म्हणलं चल माझ्याकडे पैसे आहेत ते मी टाकतो. टाक म्हणला. हं, वर चढली हं. आणि देवीला पैसे ठेवले. हं. खाली उतरले ते माझी मान वाईट इकडं तिकडं झाली ना तेव्हा त्यांनी चोळलं हं. आणि ते माझे खालीवर झाले. हां, हां. आणि आली मला कुठं चालता येते नीट मान लई अशी दुखायला लागली. हां, हां, हां. म्हणून मी काल दाखवले गेले. डॉक्टर म्हणले काय झालं तुम्हाला? हं. तर म्हणलं अहो असं असं झालं. म्हणजे तुम्ही पायऱ्या कशाला चढल्या? मी चोळते आणि तुम्ही पायऱ्या कुणी चढायचं मला सांगितलं. असं स्वतःची काळजी घ्या की म्हणल्या. हां, हां, हां. तर म्हणलं अहो काय सांगायचं घरी गेले तर टेन्शन म्हणलं काय? म्हणलं बघा 24,000चा फोन होता. त्यांनी शेटावला आणि कुणी न्यायला काय कळलंच नाही. हां, हां. तर म्हणलं अहो पण मी प्रार्थना केली. म्हणलं ज्यांनी फोन न्यायलाय ना हं. आम्ही त्याच्या घरी जा. हं. तुम्ही नाही बारका असं मोठं त्याला चांगली बुद्धी द्या. माझा मोबाईल सगळं त्याच्यावरच आहे म्हणलं मोबाईलवर. हां. माझा मोबाईल परत द्यायला सांगा. हां, हां. तर अशी प्रार्थना केली आणि त्या पोराने मला 3 वाजता फोन गेला आणि 3 वाजता काल आणून दिला म्हणलं. अरे वाह! ते डॉक्टर म्हणलं अयो म्हणजे काय जबरदस्त तुम्हाला. म्हणलं स्वामी माझ्या पाठीमागे येतं तुम्हाला काय माहिती म्हणलं. म्हणलं मी उद्या मोबाईल आणते आणि तुम्हाला माझे अनुभव वाचायला लावते म्हणलं. ऐकवते म्हणायचं. हां. हा म्हणलं तेच म्हणलं मग उद्या आणते आणि मी जोपर्यंत येईल ते ना एक एक अनुभव ऐका माझा कसा येते म्हणलं. हां, हां, हां. आणि म्हणले अयो 24,000चा फरक आणि त्यांनी आणून दिला म्हणलं एकच फक्त म्हणलं. हां, हां. स्वामी त्याच्या घरी द्या त्याला चांगली बुद्धी द्या. आमचा धंद्याचा मोबाईल आहे परत द्यायला सांगा एवढंच बोलले. हां. आणि त्यांनी 3 वाजता आणून दिला म्हणले. आणि ते म्हणले मी त्याला 5,000 द्यायला चालतो. ते म्हणला काका मला 500 रुपये द्या. 500 रुपये त्याला दिले आणि म्हणलं अजून पाहिजेत का? नको म्हणला. किती छान बुद्धी दिली बघा त्याला स्वामींनी. हा आणि डॉक्टर असून सुद्धा माझ्यापाशी खुर्ची टाकून बसली आणि म्हणली काय जबरदस्त अनुभव आहे तुम्हाला. स्वामी किती तुमच्या जवळ आहे स्वामी किती तुम्हाला हे करतात म्हणली. हां. एवढं म्हणले आणि स्वामी त्याच्या घरी गेले पार. हो ना, हो ना. म्हणजे त्या तुम्ही सांगितलेला पहिला अनुभव डॉक्टरनेला स्वामींचा फोटो म्हणजे दिलेला तोच ना? हा हा हां, मग त्या डॉक्टरीनं होय. मग त्या डॉक्टरनेला पण स्वामींनी मी तुम्हाला गेल्या अनुभवातच सांगितलं ना, त्या मॅडमला सुद्धा स्वामी घेणार भक्तीत बघा. त्या एवढ्या आतुरतेने ऐकतायत ना मन देऊन तुमचे अनुभव. हा 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 म्हणजे त्यांना पण स्वामींनी स्वामींच्या मनात आलंय त्यांना भक्तीमध्ये घ्यायचं. हम्म. त्याच्यामुळे त्या बघा ना, आता तुम्ही म्हटला की त्यांनी खुर्ची टाकून माझ्या जवळ बसून एवढं म्हणजे लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात हा केली. हा हो आणि त्यांचे असिस्टंट दोघी बसल्या खुर्चीवर मला मध्ये घेतलं हां, आणि ते चोळायचं ठेवलं बाजूला. हां, हां. म्हणले सांगा तुमचे अनुभव. हां, हां. आणि दुसरा एक अनुभव सांगू का तुम्हाला. हो, हो. चालेल सांगा ना. आणि आता आम्ही माझा पोरगा येतो बँक सुटल्यावर येतो 6:30ला. हां, हां. तर मला म्हणला उरकून ठेव हां. लय गर्दी असते पूर्ण लय गर्दी असते अहो. हां, हां. आणि म्हणला चल म्हणून गेलो हां. आणि निम्म्या वाटत गेल्यानंतर एक काय माझ्या कपाळावर किडा का सांगितलं का हा अनुभव तुम्हाला नाही, नाही सांगितलं. नाही ना. हं. तो एक आता मला माहित नाही बरं का सांगा आता मी पण स्वामींच्या पुढेच बसली सोप्यावर हां, हां. आणि ते कपाळ माझ्या ना
एक बोट भर एवढं जड लागत होतं. हा हा पण जड लागल्यानंतर मी म्हणलं माझं कपाळ का जड लागलंय आणि त्याचे पाय आता शेवटी ते किडाचे ना हम्म. त्याचे पाय मला असे गच्च आपण कसं म्हणतो हात कसा आपण दाबून धरतो हा 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 एखादं झाडाला असले फांदीला कसं आपण बोटांनी दाबून धरतो हा हा असं ते पाय ना ते किड्यांचे पाय ना माझ्या कपाळाला गच्च आवळून बसले होते. पण माझं मन झालं ना की हात सोडाव का विशाल गाडी थांबव रे तर काय माझ्या कपाळा बघू दे. नाही शेवटपर्यंत बघितलं हा आणि तो किडा माझ्या निम्म्या अर्ध्या वाटत किडा मी पाहिला सुद्धा नाही बरं का. हा पण ते कपाळ एक बोट भर एवढं जड हा. पण मला थोडं जाणवत होतं की काहीतरी आहे काहीतरी आपल्या आहे, हा कपाळावरती बसलंय. कपाळावर काहीतरी बसलेलं आहे. हम्म मी म्हणलं नाही आणि त्याला झाडलं पण नाही हम्म आणि गेलो बाहेर दवाखान्यात गेलो. हम्म दवाखान्यापाशी पायरी हम्म गेलं आणि आमचं पोरगं काय म्हणतंय हम्म हे तुझ्या कपाळावर काय आहे बघ. आता त्याला पण दिसलं नाही की किडा काय म्हणून हा त्याला तुझ्या कपाळावर काय मी जाळलं ते म्हणजे हातावर पडलं हा हातावलं खाली पडलं मला परत काय दिसलं नाही बरं का. हा 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 आणि मी दवाखान्यात गेले आणि दुसरा त्यांच्या दवाखान्यात कुणीतरी दुसरा फोटो आणून ठेवला होता. हा हा तुमच्या आमच्या सगळ्यांनी फोटो दिला होता त्यांना. हा 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 आणि मग मी त्यांना काल सांगितलं म्हणलं हा एक अनुभव होता माझ्या कपाळावर म्हणलं काहीतरी बसलं होतं पण मी त्यांना झाडलं नाही. ते तुमच्या स्वामी तुमच्या दारात यायचं होतं तो मी झाडला नाही विशालला गाडी थांबायला पण सांगितली नाही आणि तुमच्या दारात आले विशाल म्हणलं तुझ्या कपाळावर काय बघ. तो किडा मला दिसलाच नाही कपाळावर असं झाडलं पण तो आम्हाला दिसलाच नाही ते स्वामीच होते बघा. हा 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 म्हणजे त्यांना म्हणजे तुम्हाला एवढं सुचून दिलंच नाही की आपण झाडावं हे खाली पाडावं काहीच नाही. नाही तो गच्च आवळून बसला होता माझ्या कपाळावर. हा 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 हो असा एक अनुभव आणि तिसरा अनुभव हा छोटाच आहे आता. हा हा मी पूजा करत होते हा हा आणि 1 वाजला होता. हा 1 वाजला तर माझी मग आपली कुलदैवताची पूजा झाली स्वामींची पूजा झाली सगळी आणि मला प्रसाद ठेवायचा तर मी स्वामींना ना कुलदैवता एक ग्लास भरून ठेवते. कलश आहे माझ्या इथं स्वामींना एक ठेवते. हा तर मी सगळा प्रसाद ठेवा म्हणा त्याला पाणी ठेवा म्हणून मी तिथे 3 ग्लास बेसिंग मध्ये तिथं 3 ग्लास भरून ठेवलं होतं. तर भरून ठेवल्यानंतर मी पहिला स्वामींना ग्लास आणून ठेवते पाण्याचा. हा हा आणि त्यांनीच मी नैवेद्य दाखवते म्हणजे त्याच पाण्याने. हा हा आणि मग तिथं ठेवला मग कुलदैवताला ठेवला आणि आपला ठेवते एक देवासाठी मी आपलं 3 ग्लास. हा ठेवतात आम्ही पण ठेवते पाणी पिण्यासाठी. हा आणि मी आता म्हणलं आता त्याला त्याची साखर होती माझ्याकडं खडी साखर. आणि खडी साखर म्हणलं आता ठेव हे 3 वाटे मी छोट्या छोट्या केल्यात. मी सगळ्यांना वाट्या ठेवल्या आणि ग्लासात हात घालायला पाणीच नाही. अरे बापरे पिलं स्वामी. स्वामी पिले. अरे वा. आणि बघते तर मला पाणीच नाही बाया. हा हा स्वामी तिथं म्हणजे माझ्या समोर पण पाणी पिले म्हणजे मी तिकडून दुसरा ग्लास स्वामींनी पाणी पिऊन पण घेतलं. हो ना तहानले असते स्वामी. हो कारण म्हणजे कसं झालं याच्या अगोदर देखील एकदा एका ताईंनी असाच अनुभव शेअर केला होता की त्या म्हणाल्या की स्वामी मी दररोज पाणी ठेवते तुम्ही पाणी पण पित नाही प्रसाद पण खात नाही आणि मी नुसतंच ठेवत असते. मग त्यानंतर त्या ताईंनी अनुभव शेअर केल्यानंतर माझ्या पण लक्षात आलं म्हटलं मी पण रोज पाणी ठेवते. मग त्या दिवशी म्हणजे नुसतं माझ्या मनात आलं की मी पण पाणी ठेवते पण माझं पण नाही स्वामी पाणी पित म्हणजे आहे तसंच असतं कदाचित थोडंसंच कमी झालेलं असतं. तर मी काय स्वामींना म्हटलं नाही की तुम्ही माझं का पाणी पित नाही काय नाही फक्त माझ्या मनात आलं की माझं पण पाणी दररोज तसंच असतं. मग दुसऱ्या दिवशी ना ताई पूर्ण म्हणजे मी छोटासा ग्लास आहे तर त्या ग्लासमध्ये पाणी मी स्वामींना झाकून ठेवत असते. झाकून नाही ठेवायचं. मी अनुभव ऐकलेत ना झाकून ठेवलं तर स्वामी पाणी कसे पितील उघडे ठेवायचं. हो ना पण त्याच्यामध्ये काय पडल म्हणून मग मी ते झाकून ठेवते ना. म्हणून तर त्या दिवशी ना म्हणजे नुसतं मी तुम्हाला सांगितलं ना नुसतं माझ्या मनात आलं होतं की त्या ताईंनी असं म्हटल्या आणि त्यांचं स्वामी पाणी पिले पुन्हा आणि हे पण प्रसाद पण नैवेद्य पण ठेवलेला खाल्ला. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय स्वामींना म्हटलं नाही काय नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो माझा ग्लास झाकलेला होता ना तर मी दुसऱ्या दिवशी गेले तर ना तो ग्लास पूर्ण अर्धा झाला होता ताई. पाणी पिले की पिले आणि
स्वामींना आपण काही सांगावंच असा पण नियम नसतो ताई. आपण आपल्या मनात जरी एखादी इच्छा झाली ना तरी स्वामी ते पूर्ण करतात. हो 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 हो. खूप बरोबर आहे. सुंदरच अनुभव आहेत ताई. हो हो. आणि मग ते बघा त्यांच्याकडे 3 फोटो झाले बघा. हां, हां. त्यांना हा खूप आणि ते काय म्हणल्या त्या डॉक्टरीन हं, की तुम्ही का म्हणजे मोबाईल द्यायच्या आधीशी मी हं. त्यांना ₹300 दिले हां. आणि अर्धा डझन त्या असिस्टंट होत्या हं, आणि त्या हं. दोघी खातील तो निवेद म्हणून 6 केळी त्यांना नेल्या होत्या हां, हां, हां. आणि म्हणले बघा कालच तुम्ही स्वामींना केळीचा नैवेद्य आणला. हं. स्वामींनी तुमचं लगेच हे केलं म्हणजे. अरे वाह! बघा की म्हणजे. आणि माझे पैसे ना ₹300 दे की त्या फोटो पैसे ठेवते बरं का स्वामींच्या. हां, हां, हां. म्हणजे त्यांना त्या विश्वास आहे स्वामींवर. हां. ते माझे पैसे तिथंच ठेवतात. हां, हां, हां. स्वामींच्या पुढे आणि बाकीच्यांचे पैसे त्यांच्या पर्समध्ये ठेवतात. हां, हां, हां. मग ते ₹300 त्याच्यावर त्या केळी ठेवल्या होत्या त्यांनी. हां, हां, हां. म्हणलं काल प्रसाद आणला, हं. मोबाईल गेला, स्वामींनी मोबाईल परत दिला. पण म्हणलं जबरदस्त बाबा यांना काय प्रचिती आहे तुम्हाला म्हणल्या. हो. जबरदस्त म्हणलं हे तर म्हणलं माझे माझे शेअर केलेत म्हणलं. हां. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आणलं की मग मी बाहेर थांबल म्हणजे गर्दीले असते ना हां. माझा मोबाईल तुम्हाला आज देते ना हा अनुभव आज ऐका उद्या दुसरा ऐका तिसरा असं मी सांगते. हां. कारण तुम्ही सगळे शेअर केलेत ना माझे. हो, 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 हो. तर ऐका म्हणलं. हां, हां. हं. त्यांना सांगा त्यांच्या पण मोबाईलवर येणार की ताई. आपल्या चॅनलचं नाव ना भक्त आम्ही स्वामींचे. हां. तर त्यांनी जरी सर्च केलं ना YouTubeमध्ये जाऊन हां. तरी आपला चॅनल येणार. तुमचे अनुभव पण त्यांच्या मोबाईलवर येणार ताई. होय. हां, येणार. फक्त आपल्या चॅनलचं नाव त्यांना माहिती मग मी पाहिजे. विशालला म्हणलं की आता माझ्या मोबाईलमध्ये आलं हां. तर ह्यातलं काढून त्यांच्या मोबाईलवर नाही का करता येत म्हणलं. हो ना, तसं पण येतं. WhatsAppमधून पाठवता पण येतं आणि आपला चॅनल जर YouTubeमध्ये जाऊन लिहिलं ना आपल्या चॅनलचं नाव भक्त आम्ही स्वामींचे, हं. तर लगेच त्यांच्या पण मोबाईलवर येणार ताई. माझे हां. बरं आज सांगते त्यांना. हां, मग त्यांना फक्त म्हणायचं आपल्या चॅनलवर जावा आणि अनुभव आहेत. प्रत्येकाचे अनुभव येतात ताई त्याच्यामध्ये. बर बर बर. भक्त आम्ही स्वामींचे. फक्त चॅनलचं नाव आपल्या सांगितलं ना त्यांना, हं. की लगेच मग प्रत्येकाचे आजपर्यंत झालेले सगळे शेअर अनुभव दिसतात हं, हं. त्याच्यावरती. हं, हं, हं. बरोबर आहे. हं. खूप छान अनुभव आहेत ताई. आता हां, हां. तुम्ही तर एवढे अनुभव शेअर केलेत म्हटल्यानंतर स्वामी आता प्रत्येक गोष्ट तुमच्या ऐकतात ताई. बघा की आता मोबाईलचं मी ते एकच शब्द बोलले. ज्यांनी घेतलाय त्याला चांगली बुद्धी द्या आणि आणि माझा नाही मोबाईल त्यांना तुम्ही जसं मागितलं ना ताई ते खरोखरच खूप निर्मळ मनाने आणि काहीच नाही कोणाचंच नुकसान नाही. त्या मुलाचं पण नाही, कोणाचाच हेवा नाही, कोणा देवा नाही, कोणाला वाईट नाही, काही नाही. किंवा काही हो. लोक म्हणजे काहींचं कसं मत होतं, की स्वामी माझा मोबाईल त्यांनी घेतलाय त्याला चांगली शिक्षा द्या किंवा त्याला अशी म्हणजे काहीतरी असं वाईट बोललं जातं. पण तुमच्याकडे एक हं, स्वच्छ मनाने नीटनेटकं स्वामींना हं. पण ते पटलं असेल ना तुम्ही बोललेलं. त्याच्यामुळे हां. ते लगेचच त्याच्या बुद्धीत बदल केला. हां. आणि ते काय म्हणले मागून मागून त्यांनी ₹500 मागितले. हो ना. म्हणजे किती 500? हो ना. किती छान बघा बरं त्याला किती छान स्वामींनी बुद्धी दिली ताई. हां. 500 आणि ते म्हणे धर ना 500 तुला. नको म्हणला काका मला तुमचे. हां, हां, हां. हो. काका नको बोलला का अजून. हां. म्हणलं काका मला नको तुम्हाला माझे ते 500. नाहीतर ते म्हणले कारण 24,000चा पण एवढा की फोन खूप खराब करून दिला होता असा. खरा म्हणजे कुठेतरी. फुटला होता का? नाही, नाही, नाही म्हणजे काळा करून दिला होता काळा. म्हणजे खराब म्हणजे मळवला होता का? म्हणजे हां, 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 हां. तसा. पोरं होती हो पोरं. हां, त्यांनी काय पडला असेल, कुठं काय झालं असेल. हां, हां. त्याच्यामुळे असं. पण जाऊ दे तो काय पुसून स्वच्छ पण करता येतो. केला की त्याला हां. हां, पण ते आपली पण अहो स्वामींनी 24,000चा होता. आता तो 2 महिने घेतला होता. हां, हां. जाऊ द्या हं. पण झालं गेलं चांगलं झालं. स्वामींनी चांगली बुद्धी दिली आणि महत्वाचं म्हणजे तुमची वस्तू तुमच्या जवळ आली. तुम्हाला पण हां, हां, स्वामींनी हां. अनुभव पण दिला. हो. किती छान. तेवढा अहो ती डॉक्टर तर माझ्या पुढंच खुर्ची टाकूनच बसल्या दोघी जणी. हं. म्हणलं काय? अहो म्हणलं हे असं सत्य म्हणलं. हां. आणि म्हणलं माझी मान दुखतीन घे. घरात आल्यावर हे ऐकाय मिळालं. आम्ही म्हणलं जेवलो नाही कारण ते म्हणले सगळा धंदा त्याच्यावर. आता कुठलं काय आणि कुठलं काय. हो ना, हो. मोबाईल फोन केला तर सगळी गिऱ्हाईक माझी. हां. त्यामुळे आम्ही नाराज झालो म्हणले. आणि मी लगेच 1 वाजता 1:30 वाजता मी त्यांना उठवून अंथरुणात बसले आणि प्रार्थना केली त्यांना. लगेच हो. स्वामींनी ऐकली पण. ऐकली ते म्हणले स्वामींनी तुझी प्रार्थना ऐकली बाबा माझा मोबाईल मिळाला म्हणले तुझ्यामुळं. हं.
तुमची इच्छा पण पूर्ण झाली. खूप छान अनुभव आहे ताई. हो. चालेल ताई. अहो हा? किती डॉक्टरींना 15 मिनिटं पण देत नाही कुणाला. खूप कडक आहेत. 15 मला माझा पोरगा म्हणला 25 मिनिटं तो तुझ्या संग त्या बोलत होत्या. किती 25 मिनिटं आणि बाहेरची गिऱ्हाईकं तळमळत होती. म्हणजे 25 असे म्हणलं मला चोळलं नाही काय नाही माझे अनुभव ऐकत होते त्या. आणि कसं होतं स्वामींविषयी बोलायला लागलं ना ताई की कधी किती वेळ जातो ते समजत नाही ताई. हा. एवढं आपल्या स्वामींचं कौतुक आहे ताई. हो. आणि म्हणजे ह्यांचा ना आमच्या रिक्षात पण बसले होते ते. हं. त्या डॉक्टरांना म्हणजे माझी ओळख नव्हती. मी म्हणजे मला जायच्या आधी त्या बसल्या होत्या आणि त्यांना खडकवासला, तुम्हाला माहिती का इकडे खडकवासला? नाही. नाही. पण खूप लांब जायचं होतं आणि त्या बसल्या होत्या गाडीत. आणि माझं काहीतरी महत्वाचं काम होतं. मी त्यांना म्हणजे आमच्या यांना फोन करत होती मी आणि त्या गाडीत. आता ते डॉक्टर म्हणले त्यांना वाटलं म्हणजे मी गाडीत बसले, म्हणजे त्यांचं म्हणणं मी गाडीत बसले आणि ह्यांनी मोबाईल उचलला की गेलं इकडं तिकडं, म्हणजे काय करायचं त्यांचं म्हणणं. म्हणजे रिक्षा चालवतायत आणि चालवत असताना कशाला मोबाईल घ्यायचा असं त्यांचं म्हणणं आलं. आता त्या पॅसेंजर म्हणून ह्यांना काय ओळखत नाही मला काय ओळखत नाही. तर आम्ही एकदा गेलेली होती पण ते कशाला लक्षात ठेवतात. 1000 रुपये पेशंट देतात. त्यांच्याकडे आणि मग त्या कडकलं येतं. त्या म्हणल्या कोणाचा हो सारखा सारखा फोन घ्यायचा नाही म्हणल्या. त्या म्हणल्या ठीक आहे. तर मग मी परत एकदा केला. ते म्हणले माझ्या गाडीत पॅसेंजर आहे. मी ह्यांना सोडल्यानंतर तुला फोन करल. पण गाडी थांबवायला सांगितली त्यांना. आणि म्हणली बोला मग म्हणल्या. तर मग ते म्हणले हे उतारले ना मी तुला फोन करल. पण माझं काहीतरी त्यावेळेस अर्जंट होतं म्हणून मी सारखे फोन करत होते. मग त्यांना खडकवासल्याला नेलं आणि परत त्यांना त्यांच्या घरी सोडलं. सोडल्यानंतर काय झालं मी गेली दवाखान्यात मग. आणि दवाखान्यात गेल्यानंतर आमच्या पोराचं पाकीट इथंच राहिलं. पैसे इथंच राहिले. आणि विशाल मला म्हणला की चल घरी. म्हणलं काय रे? तर म्हणलं अगं माझं पाकीट विसरलं. पप्पाला फोन कर ना, पप्पा देतील ना म्हणलं पैसे. ते म्हणलं काय चाललंय तुमचं? अहो म्हणलं आमचं पाकीट घरी राहिलं म्हणलं. आता हा जातोय म्हणलं आता कशाला पप्पा म्हणायचं दोस्ताकडून आणतोय पैसे. म्हणलं राहू दे ना पैसे कशाला, तुम्ही रोजच येणार ना, एवढं काय पैसे, मला तुमचा विश्वास आहे म्हणल्या. अरे वा. मी कोणालाच असं म्हणत नाही म्हणल्या. तुमचा विश्वास आहे पैसे राहू द्या. अरे वा. पण असं म्हणल्यानंतर ते विशालचे पप्पा त्या दवाखान्यापाशी आले. ते आम्ही आलोय का बघायला. आणि मग ते आले आणि आत आले. आत आल्यानंतर अरे बापरे म्हणले तुम्हीच होते का? तर ते म्हणले मीच होतो. म्हणले आता कशाला आला? ह्यांचं पाकीट मला फोन आला आणि म्हणले राहू द्या ना म्हणले पैसे काय कुठे जातात का म्हणले. त्यांनाच म्हणते दुसऱ्याला म्हणले काय माणूस आहे, देव माणूस आहे म्हणजे. एवढ्या मला लांब जायचं होतं म्हणजे 2 तास जायचं होतं. पण ह्या माणसाने ना माझ्याकडं मागं काय करते बघितलं पण नाही. जशी गाडी सुरू केली तिथून गाडी मला शनिवारा सोडलं. माणूस म्हणले देव माणूस आहे म्हणले. अरे वा. म्हणले देव माणूस आहे पैसे राहू द्या काका म्हणले पैसे. आणि म्हणले का ओळख दिली नाही मला म्हणले की माझी बायको इथं येते म्हणले. तर म्हणले आता मला काय माहिती मी इथं येईल असं होईल तसं होईल आता ओळखतो होतो. तर मग मला म्हणजे पैसे राहू दे तुमचे. तर ते म्हणले नाही तुमचा धंदा आहे तसा माझा पण आहे म्हणले. नाही त्यांचे पैसे देऊन टाकले. आणि नंतर असेच ते सकाळी त्यांच्याच गाडीत बसल्या. आणि आता आपल्या तिकडे वाय भागात आपल्याकडे काळ्या गाडीची डाळ मिळते ना. तर त्यांना म्हणलं तुम्हाला आवडते का? आता इथं बरेच 1 देव 2 किलो होतं. मग त्यांना मी नेऊन दिली. आणि त्यांना म्हणलं तुमचा वानवळा आम्हाला मिळाला बरं का. म्हणले कुणाला काय दिलं ग? म्हणजे होती काय गावडीची डाळ होती काय आपण कोण खायला देऊन टाकली. त्यांना लय आवडली. तर म्हणे तुम्ही ओळख दिली नाही असं नाही तसं नाही. तुमच्या मिसेस स्वभाव चांगले आहेत म्हणल्या. म्हणजे तुला लागतं लय बोलायला म्हणले ते स्वामी समर्थांच्यातले आणि मी पण स्वामी समर्थांच्यातले होते म्हणले. तर म्हणले स्वभाव चांगला आहे असं आहे तसं आहे अमकं तमकं. आणि मग 2-4 दिवसांनी मला काय म्हणल्या तुमच्या मुलाचं लग्न झालंय का? म्हणलं झालंय पण ती नाही नांदत म्हणलं. तर ती असिस्टंट काय म्हणली तुमचा मुलगा कुठं असतो म्हणलं बँकेत असतो. 1-1.5 वर्ष झालं
पण माझी सून नाही, तिला नाही पुण्यातलं आवडलं. ती म्हणते माझ्या मुलाला तिकडं खोली घेऊन आपण तिकडं. पण माझा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे मी काय नाही पाठवत म्हणलं त्याला. तर मग ती आयशेटन काय म्हणली, हाय मुलगी बघा. अरे वा. बघा हो, हाय मुलगी म्हणली. ती डॉक्टरने एवढी विशाल साठी म्हणते, काय तुमचा मुलगा आहे म्हणली, काय तुमचे मालक आहे, काय तुम्ही तिघजण चांगली म्हणली. तुमचा मुलगा एवढा 1 महिना झालं येतो त्या शीटवर खाली मांजी घालून मोबाईल खेळतो. कारण प्रत्येक पेशंटला त्या बाहेर बघतात ना, चला चला. मी तुमचा मुलगा वरच बघत नाही म्हणली. म्हणून तुमच्या मुलासाठी आम्ही स्थळ आणलं दोघींनी म्हणली. आणि काल तर म्हणली की प्रार्थना करा मला हे सून, कारण ती पण स्वामी समर्थांची आहे ना. अरे वा. बघा मग. आणि बोलले होते म्हणजे मी खोटं मी स्वामी समर्थांचं बोलतच नाही. मी स्वामी समर्थांना म्हणलं मला दुसरी जी मला पाहिजे ना ती तुमच्या पंथातलीच पाहिजे, तुमच्या सेवेतलीच मला मुलगी द्या म्हणलं. आणि स्वामी तसेच करतात ताई. असं ना. हो हो, अगदी त्यांचीच सेवेकरी घरी आणतात ताई. कारण याच्या अगोदर पण ज्या ज्या लोकांचे अनुभव त्यांनी मागितले ना, स्वामींनी सांगितलं की तुम्हीच बघा, तुम्हीच आणा, तर त्यांनी अनुभव शेअर केला ना, त्यांनी स्वामी सेवेकरी सून घरी आणली ताई. अरे वा, मग माझं पण होईल ना. हो हो, तुमचं पण होणार की ताई. बरं होईल बाया, तेवढेच. ते डॉक्टर म्हणत होते तुम्ही घरी गेल्यावर स्वामी तुमच्या मुलाला सांगा मला ही पोरगीच पाहिजे, आमकच पाहिजे, तमकच पाहिजे, हीच पाहिजे. पण म्हणलं सांगू का म्हणलं. तर मॅडम म्हणलं अहो मी स्वामींना बोलले होते, स्वामी तुमच्या पंथातलीच मला पोरगी पाहिजे, मला सेवेकरी पोरगी पाहिजे, पण मला अशी पोरगी पाहिजेच म्हणजे पाहिजेच, सेवा करणारी तुमच्याच पंथातली पाहिजे म्हणलं. अरे वा. तर म्हणलं एवढं झालं तर बरं होईल म्हणलं. ते करणार की आता तुमचं ऐकतायत म्हटल्यानंतर ही पण इच्छा पूर्ण करतील ताई. मग सकाळी विशालला म्हणलं उठ, अंघोळ बिंघोळ कर, स्वामींना अंगाराला आणि हीच पोरगी मला मिळावी अशी प्रार्थना कर. डॉक्टरनी सांगितलं तसं. मग तो प्रार्थना करून गेलाय. होईल की इच्छा पूर्ण ताई. हो, म्हणलं बरं होईल बाई एवढं झालं तर. नाही होईल. स्वामी आता ऐकताय, तुम्हीच अनुभव शेअर करताय. स्वामींनी तुम्ही सांगितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, मग ही का होणार नाही सांगा बरं. हो, स्वामींची कारण तिचं ती MD शिकते ना ती. तर म्हणजे कसं तर मग त्या आशेच्यांना म्हणलं किती दिवस, तर ती म्हणली आम्हाला 8 दिवसाचा वेळ द्या. मग मी तुम्हाला सांगते आता काय. 8 दिवस आज झालेत बघा. स्वामींची इच्छा असेल तर होईल की काम पूर्ण ताई. म्हणलं तुमच्या सेवेतली मला द्या बाबा म्हणलं. देणार. आणि ती अशीच म्हणली ती स्वामी भक्त आहे म्हणली ती. अरे वा, म्हणजे सुरुवात तर झाली, आता पुढे काय होईल. हो, चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि पुढचा अनुभव तुमची इच्छा पूर्ण झाल्याचाच शेअर करा ताई. बर नक्की नक्की. चालेल. आता अनुभव शेअर करते तुमच्या. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव किती सुंदर आहेत. स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. परंतु स्वामी शक्ती ही पाठीशी असण्यासाठी देखील तेवढेच प्रामाणिकपणे आणि स्वामींची भक्ती करणे निस्वार्थ भावनेने हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव एखादा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी आपल्याला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. त्यामुळे स्वामींचं कार्य संपलेलं आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे.
त्यासाठी स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी. तर खरोखरच तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा जो श्री स्वामी समर्थ हा षडयक्षरी मंत्र आहे, तो मंत्राचं नामस्मरण नेहमी काम करत करत, प्रवास करत करत नेहमी करत राहा. कारण त्या मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही नियमाटींची गरज नाही. तर तुम्ही नेहमी सुखी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.